राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आपल्यासोबत आहेत. भैया, खरं तर आज विधान परिषदेची निवडणूक लागल्यानंतर आज आपण सुशीलकुमार शिंदे साहेब आणि प्रणिती शिंदेची देखील भेट घेतलेली आहे. काय नेमकी भूमिका ठरली, कशा पद्धतीची रणनीती आखत आहे? आता आम्ही शिंदे साहेबांना भेटलो आणि आज सोपल साहेबांना भेटतोय. महाविकास आघाडीचे प्रमुख 2 नेते मंडळी आहेत आणि त्या पद्धतीनं आम्ही महाविकास आघाडीच्या सर्वच नेते मंडळींची चर्चा करून पुढे जातोय. खरं तर 616 मतं आहेत आणि त्यापैकी भाजपचं असं म्हणणं आहे की आम्ही मोठा आकडा गाठू, बहुमत आमच्याकडे आहे. आपण कशा पद्धतीनं महाविकास आघाडी म्हणून या सगळ्या निवडणुकीला सामोरं जातो? आदरणीय शरद पवार साहेबांचा आदेश होता की कुठलंही इलेक्शन ब्युरो झालं नाही पाहिजे, लोकांना घेऊन लढलं पाहिजे. पुरोगामी विचार जिथं जिथं सहकाऱ्यांना घेऊन लढता येतोय त्या दृष्टिकोनातून लढा. त्यांचा आदेश आला आणि त्या पद्धतीनं मी शेवटच्या 10 मिनिटांमध्ये विड्रॉल नाही करायचं असं ठरवलं. पालकमंत्र्यांचं असं म्हणणं होतं की निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, यंत्रणावरचा सगळा ताण वाचेल आणि विरोधकांकडे मतं देखील नाही आहेत. त्यांनी एकही दिवस माझ्याकडं संपर्क केला नाही, स्वतः कधी बोलले नाहीत. त्यामुळं माध्यमातूनच बघत होतो. माध्यमांवर कुठं राजकारण चालत नाही की विकास कामं चालत नाहीत. संवाद लागतो, समोरासमोर येऊन संवाद करून सगळ्या गोष्टी जिल्ह्याच्या राज्याच्या दृष्टिकोनातून पुढं जात असतात. त्या कुठल्याही गोष्टी या सोलापूर जिल्ह्यात घडलेल्या नाही आहेत आणि जो आदेश आला त्याची अंमलबजावणी मी केलेली आहे पक्षाची. सचिन कल्याण शेट्टींचं असं म्हणणं आहे की एका व्यक्तीच्या युगोमुळे ही सगळी निवडणूक लादली गेली आहे. सांगितलं ना, ह्यात युगो कसला, युगो कोणाचा होता हे तुम्ही शोधून काढा. मी सांगितलं तुम्हाला, नुसतं आम्ही टीव्हीवरच आव्हानं बघतोय. जिथं बिनविरोध करायचं असते तिथं एक संस्कृती असते, जायचं असते. जो प्रमुख असतो त्याने सगळ्यांना भेटायचं असते, बोलायचं असते, चर्चा करायची असते. चर्चेतून विचारांची देवाणघेवाण होती आणि त्यातून पुढं गोष्टी जातात. ह्या घटना जिल्ह्याने बघितलेल्याच नाहीत ह्या 15 दिवसात. दिसल्या का तुम्हाला कुठं? ज्यांना शांत राहायला सांगितलं त्यांच्याकडे सुद्धा सांत्वनाला गेली नाहीत ती माणसं. त्यांनी इगो कोणाचा आहे हे स्वतःच तपासावं. तर आपण महाविकास आघाडीची मोड बांधण्याचा प्रयत्न करताय, मात्र दुसरीकडे आपल्याच सहकारी आमदारांनी पत्रकार परिषद सकाळी घेतली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मोहिते पाटलांनी केसाने गळा कापला, उत्तम जानकर. मी मागाशीच सांगितलं की आमचा घरातला विषय आम्ही घरात बसून संपवू तो विषय. त्यांचे काय गैरसमज झाले असतील ते बघूया, कारण का आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याशी संपर्कात होतो आणि मग साहेबांचा निरोप काय ही त्यांच्या कानावरती घातला आणि मग निर्णय केलेला. काय गैरसमज झाले असतील आम्ही घरातल्या घरात बसून संपवू. आपण एकत्रित बसला होता ज्यावेळेस काँग्रेसचा अर्ज बाद झाला होता, त्यावेळेस सगळे सोबत बसला, त्यावेळेस ही चर्चा झाली नाही? सगळ्या चर्चा झालेल्या आहेत, शेवटच्या क्षणापर्यंत झालेल्या आहेत. अगदी शेवट 2 मिनिटं शिल्लक असतापर्यंत झालेले आहेत. आज उत्तम जानकर का फिरतात त्यांच्या सगळ्या भूमिकेवरनं? माझा संवादच झालेला नाही आहे. मी शिंदे साहेबांकडे बसल्यावर त्यांची प्रेस कॉन्फरन्स झालेली आहे. मी त्यांच्याशी संवाद केल्यावर मी सांगेन ह्या सगळ्या गोष्टी. नारायण आबा पहिल्या दिवशीच अर्ज भरतानाच भाजपच्या सोबत आलेले होते. कुठेतरी तुम्ही जे म्हणताय महाविकास आघाडीतल्या लोकांसोबत समन्वय आहे, पण हे दिसत नाही समन्वय, कारण या सगळ्यांमध्ये ते भाजपच्या सोबत येत आहेत. तो त्यांचा विषय आहे. त्यांना काय आश्वासनं दिली, ती आश्वासनं पूर्ण झाली का ही त्यांच्याकडून तपासून घ्या तुम्ही. निकाल काय असेल? मी ही इलेक्शन माझ्या नेत्याच्या सांगण्यावरून लढतोय. त्यांनी स्पष्ट सांगितलं या जिल्ह्यात पुरोगामी विचारसरणी टिकली पाहिजे. निकाल काही हो, जिंकू पराजय हो, तर लढा द्यायचा. या जिल्ह्यात पुरोगामी विचार टिकला पाहिजे म्हणून लढणार. या जिल्ह्यात पुरोगामी विचार टिकला पाहिजे यासाठी आपण निवडणूक लढतोय आणि आम्ही लढणार, अशा पद्धतीची भूमिका खासदार धैर्यशील मोहिते पाटील या ठिकाणी व्यक्त करतात. आज त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला खासदार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली, त्यानंतर प्रणिती शिंदे आणि आता दिलीप सोपल यांची देखील ते भेट घेणार आहेत. कॅमेरा पर्सन कल्दीचा आफताब शेख, ABP माझा, सोलापूर.